हाय हॅलो नमस्कार. तर मी ऋतुजा. माझा हा पहिलाच मिनी ब्लॉग आहे, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी शूट करते. तर चला आज मी चालले जरा बाहेर. घराच्या खालीच ना एंट्रन्सला खूप छान असे झाड आहेत आणि सध्या पाऊस पडतोय त्याच्यामुळे छान असे त्यांना पालवी फुटले. बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे. 2-3 दिवस पाऊस पडत होता आणि 2-3 दिवसानंतर आम्ही पण खाली आलोय. रस्त्याच्या बाजूलाच एक छान वडाचं झाड आहे, म्हणजे त्याला छान पालवी फुटली आणि बऱ्याच वर्षानंतर ते खूप छान मोठं होईल आणि सगळ्यांनाच ते उपयोगी येईल. प्रिशा चालायला लागल्यापासून ना तिला उचलून घेऊन अजिबात जमत नाही. तिला चालायचंच असतं, त्याच्यामुळे मी पण तिला चालून देते. घराच्या बाजूलाच एक सिडकोचं गार्डन झालंय, तो एकदम 5 मिनिटाच्या अंतरावरती. त्याच्यामुळे आता रोजच्या टाइम टेबलमध्ये ते फिक्स झालंय की रोज सायंकाळच्या टायमाला 5-6 वाजता 1 ते 2 तास तिथे जायचंच. त्याच्यामुळे ना प्रिशा पण बाहेर छान खेळते. घरात बसून दोघी पण म्हणजे थोडासा कंटाळा येतोच, त्याच्यामुळे तिला बाहेर नेलं ना की ती जरा फ्रेश होते आणि मला पण थोडंसं फ्रेश वाटतं. त्यानंतर बिल्डिंगच्या खाली आलो ना की ती वरती यायला मागतच नाही, कारण बिल्डिंगचे सगळे जे काही पोरं असतात ती खाली खेळत असतात. तिला पण तिथे मजा येते आणि ती पोरं पण तिच्यासोबत छान खेळतात. इथे खाऊ खाऊन झाला होता, नंतर मग दादाच्या स्टंप सोबत खेळायचं होतं. दादाचे स्टंप काय तिला निघलेच नाही. त्याच्यानंतर मग ती सायकल सोबत खेळायला गेली आणि सायकल हा प्रकार तिला प्रचंड आवडतो, कारण गार्डन मध्ये कुणाची सायकल बघितली ना तिला लगेच ती पाहिजे असते. तिला सायकल घ्यायला काय नाही, पण ती एकाच गोष्टीसोबत जास्त वेळ खेळत नाही किंवा जास्त वेळ बसूनही राहत नाही. त्याच्यामुळे मग लगेच काही सायकल घेतली नाहीये. सो चला, बाय बाय.